या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कळवाडीमध्ये बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। प्रशासनाच्या दबावामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे। सगळं गाव 1000 लोक झोपले होते, पण 1000 लोक आता पोलीस असल्यामुळे 300-400 लोक या ठिकाणी आहेत। बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून सरकार घाबरलंय म्हणून मतदान करू दिलं नाही असे मत उत्तम जानकर यांनी यावेळी व्यक्त केलं। मार्कळवाडीतील गावकऱ्यांनी आज बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता, पण पोलीस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाहीये। मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर एकच गर्दी केली होती, पण मतदान करण्यासाठी येणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितलं होतं। पोलीस प्रशासनाकडून दबाव येत असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। उत्तम जानकर यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की मार्कळवाडी गाव दहशतीखाली आहे, एक मत जरी पडलं तरी कारवाई करू असे पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे। त्यामुळे आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। ही मतदान प्रक्रिया थांबली असली तरी देखील आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊन मोर्चा काढणार आहोत। आता थांबलो तरी आंदोलन करणार आहोत। तहसीलदारांनी आदेश काढले आहेत। हे सरकार घाबरले आहे। मार्कळवाडी गावामध्ये आत्तापर्यंत शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना मताधिक्य मिळत होते, पण या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळालं। त्यामुळे उत्तम जानकर यांनी स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला। गावामध्ये मतदानासाठी 5 बूथ तयार करण्यात आले होते। आज सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती, पण मतदान प्रक्रियेला पोलिसांनी परवानगीच दिली नाहीये। मार्कळवाडी गावामध्ये पोलिसांना कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसंच जमावबंदीचे आदेश देखील जारी करण्यात आले होते। मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी यायला सुरुवातही केली होती, पण जर एकही मतदान झालं तर कारवाई करू आणि थेट गुन्हे दाखल करू असा इशाराच पोलिसांनी गावकऱ्यांना दिला। त्यामुळे दहशतीखाली आलेल्या नागरिकांनी मतदान केलंच नाहीये। या गावामध्ये प्रशासनाची दहशत होती, त्यामुळे शेवटी मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय उत्तम जानकर यांनी घेतलाय। तर मित्रहो, अशा प्रकारे मतदान घेणं योग्य आहे की अयोग्य हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।